अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती असा दावा शरद पवारांनी केला आणि त्यानंतर पुढचे 3 दिवस या विषयांवरून चर्चेला उधाण आलं। प्रत्येक दिवशी विलीनीकरणाच्या नव्या बाजू समोर येऊ लागल्या। पण विलीनीकरण खरंच होणार का? झालं तर अखंड पक्ष सत्तेत असणार की विरोधात यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आता किचकट होऊ लागली आहेत। यामुळे दोन्ही राष्ट्रवादी जवळ येत आहेत की दुरावत आहेत असा सवाल उपस्थित झालाय। याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। विलीनीकरण कुठल्या पक्षात जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की अनेक बैठका झाल्या। पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता। दावे प्रतिदावे, संभ्रम आणि गोंधळ। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची नवी गोष्ट महाराष्ट्रात सुरू झाली आहे। पण या पॉलिटिकल गोष्टीचं एक वैशिष्ट्य आहे, दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच गोष्टीबद्दल बोलत असले तरी प्रत्येक जण आपापल्या नजरेतून ही गोष्ट सांगू पाहतोय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची शेवटची इच्छा होती असं सांगण्याचा प्रयत्न शरद पवार आणि त्यांचे नेते गेल्या 4 दिवसांपासून करत आहेत। खुद्द शरद पवार आणि त्यांच्या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांनी अगदी अजितदादांची शपथ घेत विलीनीकरणाची चर्चा झाल्याचं सांगितलं होतं। हाच सिलसिला आजही सुरूच आहे। आम्हा सर्वांना पवार साहेबांपासून तर सर्वांना माहीत आहे की काय काय घडलं, काय काय नाही, कुठे मिटिंग झाल्या, केव्हा झाल्या, पण आता त्या बाबतीत बोलणं योग्य नाही। दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे ही माननीय अजितदादांची इच्छा होती, आले पाहिजे। पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता आणि त्यांचं जे माझं शेवटचं संभाषण झालं, खरं मी हे आत्तापर्यंत बोललो नव्हतो आणि मला बोलायचंही नाही या विषयावरती। ते मला म्हणालेले, जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित करून देईन। आता ऐकूया या गोष्टीतल्या दुसऱ्या पक्षाचा म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी नेत्यांचं वर्चन। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी या गोष्टीला एक नवा ट्विस्ट देत क्लायमॅक्स उभा करण्याचा प्रयत्न केलाय। विलीनीकरण कुठल्या पक्षात याचा जर काय खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं। अजितदादांच्या पक्षाचे नेते विलीनीकरणाची चर्चा झाली होती ही गोष्ट न नाकारताही कानावर असा हात ठेवतायत। जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की अनेक बैठका झाल्या। ते जयंत पाटलांनी मलाही थोड्या त्या सांगितलेल्या होत्या। दादाने तर नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत त्याचं विश्लेषण केलेलं होतं, परंतु आम्हा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आणि त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना घेऊन अशी काही बैठक झाली नव्हती। तर भूतकाळातल्या चर्चेपेक्षा वर्तमान काळातल्या नेत्यांचं मत महत्त्वाचं असल्याचं सांगत भुजबळांनी गोष्टीतल्या नव्या पात्रांचं महत्त्व अधोरेखित केलंय। मला एकट्याला काय वाटतं हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे। आता जे नवीन आम्ही नेते निवडलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली पाहिजे। ज्यांच्याबरोबर आम्ही आहोत ते फडणवीस असतील किंवा मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, त्यांच्यासुद्धा कानावर टाकावं लागेल ना, त्यांना पण विचारावं लागेल। दरम्यान अजित पवारांसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती अशी खात्रीलायक माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळाली आहे। या बैठकीचे तपशीलही माझाच्या हाती लागलेत। राष्ट्रवादी शरद पवार नेत्यांची सिल्वर ओकवर बैठक झाली। तिथूनच अजितदादांना फोन करून भेटीसाठी वेळ मागितली गेली। 23 जानेवारी 9:55 जयंत पाटील यांच्या घरी बैठक सुरू झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 14 मोठे नेते बैठकीला उपस्थित होते। जयंत पाटलांसह सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे उपस्थित होते। हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, अशोक पवार, राजेश टोपे हेही हजर होते। रात्री 10च्या सुमाराला अजित पवार जयंत पाटलांच्या बंगल्यावर आले। संशय येऊ नये म्हणून सुरक्षा रक्षकांना दूर करून सर्वजण बैठकस्थळी पोहोचले। अजित पवार आणि सर्व नेत्यांमध्ये रात्री 12:30 वाजेपर्यंत चर्चा झाली। विलीनीकरणाला आक्षेप असलेल्या नेत्यांची अजितदादांशी वैयक्तिक चर्चाही झाली। जयंत पाटलांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये विलीनीकरणाचं सूत्र ठरलं होतं आणि हे सूत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय। विलीनीकरण झाल्यानंतर दोन्हीही गट जे आहे ते एनडीए सोबत जाणार होते। त्यामध्ये
केंद्रीय मंत्रिपद हे सुप्रिया सुळे यांना मिळणार होतं, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला राज्यामध्ये आणखी एक मंत्रिपद मिळणार होतं आणि दोन्ही राष्ट्रवादींचं प्रदेशाध्यक्ष कोण असणार यावरती शरद पवार निर्णय घेणार होते. त्यामुळे ही सगळी चर्चा झाल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये अजित पवारांचं अकाली निधन झालं आणि ही चर्चा अशीच अपूर्ण राहिली. दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांशिवाय या गोष्टींचा अर्थ लावणारे इतरही पक्ष आता आपापली बाजू मांडू लागलेत. भाजपला सांगितल्याशिवाय असं विलिनीकरण झालं नसतं असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला होता. हा दावा खोडण्यासाठी महाराष्ट्रातले विरोधी पक्ष तुटून पडलेत. देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना. जर फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल. फडणवीस यांचा पक्ष हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने. फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी या विषयावर चर्चा का केली. इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं. राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा अजितदादांची होती. भारतीय जनता पक्षाचा निर्णय भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांचा एकत्रीकरणाचा निर्णय अजितदादा शरद पवार साहेब घेतील. आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का? आता हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात. तर चर्चेत जे नव्हते त्यांना कसं माहीत असेल असा सवाल करत शरद पवारांनी भाजपसोबत अजितदादांच्या राष्ट्रवादी नेत्यांच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय. अजितदादांच्या निधनानंतर सुरू झालेली ही विलिनीकरणाची गोष्ट रोज नवी वळणं घेत पुढे सरकतीये. पण या चर्चेमुळे दोन्ही पक्षातला दुरावा कमी होण्याऐवजी अधिकच वाढत चालल्याचं चित्र आहे. या गोष्टीच्या शेवटी दोन्ही पक्ष खरंच एकत्र येणार की विलिनीकरणाची ही चर्चा भूतकाळात विलीन होणार हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.